Hello my dear students, आज आपण पाहणार आहे रिमेनिंग मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कलाइड्स. त्यामध्ये सर्वात आधी जी मेथड आपण डिस्कस करणार आहे इथे ते म्हणजे हॅलोजन एक्सचेंज ऑफ ऍक्च्युअली हॅलोजन एक्सचेंज करायचे आहे. कसे एक्सचेंज करायचे आहे तर अल्किल हलाइड पासूनच आपण जे आहे ते अनअदर अल्किल हलाइड एका अल्किल हलाइड पासून दुसरा अल्किल हलाइड जो आहे तो इथे आपण जो आहे तो प्रिपेअर करणार आहे. कशा प्रकारे प्रिपेअर करणार आहे तो स्पेशल मेथड आहे जी आपण डिस्कस करणार आहे. दॅट इज मेथड नंबर 3 हॅलोजन एक्सचेंज. या मेथड मध्ये आपण बाय हॅलोजन एक्सचेंज जे आहे ते प्रिपेअर करणार आहे अल्किल आयोडाइड्स जे आहे ते आपण इथे प्रिपेअर करू शकतो बाय हॅलोजन एक्सचेंज. कुठल्या टाईपचे आयोडाइड्स, कुठल्या टाईपचे हलाइड्स ऍक्च्युअली तर अल्किल आयोडाइड्स जे आहे. कुठल्या टाईपचे आपण हलाइड इथे प्रिपेअर करणार आहे तर पहिली जी रिएक्शन इथे पाहणार आहे त्यामध्ये आपण अल्किल आयोडाइड्स जे आहे ते इथे तयार कसे तयार करणार आहे तर सिंपल अशी प्रोसेस आहे. काय करायचे आहे तर अल्किल ब्रोमाइड और अल्किल क्लोराइड्स जे आहेत यांची रिएक्शन जी आहे ती आपण करणार आहे सोडियम आयोडाइड सोबत. सोडियम आयोडाइडचं एक सोल्युशन आपण घेणार आहे इथे मिथेनॉल किंवा ऍसिटोन मधला आणि त्याची रिएक्शन जी आहे सोडियम आयोडाइडची NaI सोडियम आयोडाइड जो आहे त्याची रिएक्शन जी आहे ती आपण करणार आहे कोणासोबत एक तर अल्किल क्लोराइड सोबत म्हणजे अल्किल हलाइड आहात किंवा मग अनदर दॅट इज अल्किल ब्रोमाइड. So alkyl chlorides or alkyl bromides when reacts with sodium iodide in the presence of methanol or acetone, there is a formation of alkyl iodide. Respective alkyl group असलेले iodides जे आहेत ते आपल्याला भेटतील आणि as a precipitate or as a byproduct इथे फॉर्म होणार आहे सोडियम क्लोराइड और सोडियम ब्रोमाइड. कशा पद्धतीने ती रिएक्शन जी आहे ती होते ती केमिकल इक्वेशन काय आहे ती आपण इथे पाहू. आणि एक जनरल रिएक्शन जी आहे ती आपण इथे घेणार आहे R bond Cl or R bond Br reacts with NaI sodium iodide in the presence of methanol or acetone. आपण acetone इथे घेऊ. So in the presence of acetone alkyl chloride, this is called alkyl chloride. So alkyl chloride reacts with sodium iodide. What happens in this case? अशा पद्धतीने तिथे प्रॉडक्ट्स फॉर्म होतात. हा R bond I that is alkyl iodide plus NaCl sodium chloride. So अल्किल हलाइड पासूनच आपण काय केले तिथे दुसरे अल्किल हलाइड तयार केले. अल्किल क्लोराइड पासून आपण अल्किल आयोडाइड तयार केले बाय द एक्सचेंज ऑफ हॅलोजन ग्रुप. R bond Cl होता, Cl get exchanged by iodide, so that's why it is known as halogen exchange. आपण R bond Br इथे घेऊ अल्किल ब्रोमाइड. सेम टाइपची रिएक्शन होते फक्त क्लोराइडच्या ठिकाणी इथे आहे ब्रोमाइड. So alkyl bromide will reacts with sodium iodide in the presence of acetone. So what happens again? There is a formation of R bond I that is alkyl iodide जे आहे ते इथे फॉर्म होते and there is a precipitate of NaBr is also formed. Precipitate जे आहे ते फॉर्म होते. precipitate means solid form मध्ये बॉटम मध्ये ज्या कंटेनर मध्ये एक प्रॉडक्ट भेटतो त्याला आपण precipitate म्हणतो. इथे भेटला आपल्याला NaBr सोडियम ब्रोमाइड आणि फर्स्ट रिएक्शन मध्ये आपण अल्किल क्लोराइड्स घेतले होते त्यामुळे बाय प्रॉडक्ट भेटला सोडियम क्लोराइड. प्रेसिपिटेट जेव्हा असतो तेव्हा डाऊनवर्ड एरोने आपण तिथे शो
सो डाउनवर्ड एरोने आपण इथे शो केलं दॅट इज प्रेसिपिटेट. त्याचं एक एक्झाम्पल जे आहे ते आपण घेऊ. एकच एक्झाम्पल आपण पाहू. आपण घेऊ C2H5 bond C. Ethyl chloride. Its name is ethyl chloride. IUPAC नेम लिहायचं असेल तर that is chloroethane. Chloroethane reacts with sodium iodide in acetone. Again, what happened here? Such type of products are formed. C2H5 C2H5 that is ethyl iodide plus NaCl. सोबत आपल्याला भेटतो सोडियम क्लोराइड. सो ही जी रिएक्शन आहे हॅलोजन एक्सचेंजची जिथे आपण अल्किल आयोडाइड तयार करत आहे, दिस रिएक्शन इज नोन ॲज, ही जी पहिली रिएक्शन आपण इथे पाहिली या रिएक्शनला म्हणतात Finkelstein reaction. This reaction is known as Finkelstein reaction. या रिएक्शनला एक स्पेशल नेम दिलेला आहे हॅलोजन एक्सचेंज मध्ये, जिथे अल्किल आयोडाइड्स आपण तयार करतात अल्किल क्लोराइड्स किंवा अल्किल ब्रोमाइड्स पासून बाय रिएक्टिंग इट विथ सोडियम आयोडाइड इन मिथेनॉल और इन एसिटोन. सो ही जी स्पेशल मेथड आहे इथे हॅलोजन एक्सचेंज मध्ये, याला आपण म्हणणार फिंकलस्टेन रिएक्शन. सो अशा टाइपची ही एक रिएक्शन जी आहे ती होते. सिंपल अशी ही रिएक्शन आहे. यामध्ये जे अनदर टाइपचे अल्किल हॅलाइड सुद्धा आपल्याला तयार करता येतात. कशा पद्धतीने ते तयार करता येतात ते सुद्धा आपण इथे पाहू. सो अनदर अल्किल हॅलाइड जे आहे ते कुठले प्रिपेअर करता येतात बाय युजिंग हॅलोजन एक्सचेंज मेथड, दॅट इज अल्किल फ्लोराइड्स. अल्किल फ्लोराइड्स जे आहेत these are prepared by using metal fluorides. Metal fluorides जे आहेत like silver chloride AgF or Ag2F2 or AsF3 or SpF3, हे जे काही मेटल फ्लोराइड्स आहेत या मेटल फ्लोराइड्सची रिएक्शन जी आहे ती आपण करणार आहे अल्किल क्लोराइड्स सोबत किंवा अल्किल ब्रोमाइड्स सोबत. सो अल्किल क्लोराइड्स किंवा अल्किल ब्रोमाइड्स मधले जे क्लोराइड आणि ब्रोमाइड ग्रुप आहेत रिस्पेक्टिव्हली, they get exchanged by fluoride group present in metal fluorides and there is a formation of alkyl fluorides. हे जे अल्किल फ्लोराइड फॉर्मेशन ची जी प्रोसेस आहे बाय हॅलोजन एक्सचेंज, याला आपण म्हणणार सॉर्ट्स रिएक्शन. दिस इज कॉल्ड एज सॉर्ट्स रिएक्शन. पहिली जी रिएक्शन होती जी हॅलोजन एक्सचेंज मध्ये पाहिली ज्याच्यात अल्किल आयोडाइड आपण तयार केले, त्याला आपण फिंकलस्टेन रिएक्शन म्हटलं होतं. इथे या रिएक्शनला आपण म्हणणार सॉर्ट्स रिएक्शन. आहे हॅलोजन एक्सचेंज पण त्याच्यामध्ये अल्किल फ्लोराइड जेव्हा प्रिपेअर करणार तेव्हा सॉर्ट्स रिएक्शन करायचं, आणि जर अल्किल आयोडाइड प्रिपेअर करायचं असेल तर फिंकलस्टेन रिएक्शन. ठीक आहे. सो व्हाट हॅपन इन दिस केस, अल्किल क्लोराइड्स और अल्किल ब्रोमाइड्स reacts with metal fluorides. एक सिंपल मेटल फ्लोराइड आपण घेऊ AgF, सिल्वर फ्लोराइड. काय होते तर सिंपल अशी रिएक्शन जी आहे ती होते R1F, that is alkene क्लोराइड जो आहे ते फॉर्म होतो. कोणापासून फॉर्म करताय तर अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड पासून. तो अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड पासून जो आहे आपल्याला अल्किल फ्लोराइड भेटतो, सोबत एक बाय प्रोडक्ट जो आहे तो सुद्धा इथे फॉर्म होतो, that is AgCl. अशा पद्धतीने जे आहे ते आपण इथे फॉर्म करू शकतो अल्किल फ्लोराइड्स. Now it's time to discuss some methods of preparation of aryl halides. Aryl halides जे आहेत ते आता आपण प्रिपेअर करणार आहे. आतापर्यंत ज्या मेथड्स आपण डिस्कस केल्या त्या होत्या प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स, दॅट इज R bond X. आता AR bond X जे आहे ते कशा प्रकारे प्रिपेअर करता येतात त्यासाठी काही मेथड्स ऑफ प्रिपरेशन जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. सो ते आपण वन बाय वन डिस्कस करू. त्यामध्ये फर्स्ट जी प्रोसेस आपल्याला दिलेली आहे
that is electrophilic substitution. पहिली जी मेथड आपल्याला दिलेली आहे, जी मेथड आपण यूज करणार आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइड्स ही आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो काय करणार आहे आपण या प्रोसेस मध्ये, तर ऍक्च्युअली अरिल क्लोराइड्स और अरिल ब्रोमाइड्स, अरिल क्लोराइड्स किंवा ब्रोमाइड्स जे आहेत ते आपण इथे प्रिपेअर करणार आहे बाय डायरेक्ट हॅलोजिनेशन प्रोसेस ऑफ बेन्झीन और इट्स डेरिव्हेटिव्ह. बेन्झीन किंवा बेन्झीन रिंग कंटेनिंग कंपाउंड म्हणजे बेन्झीन डेरिव्हेटिव्हज जे आहेत यांची आपण हॅलोजिनेशन प्रोसेस करणार आहे. हॅलोजिनेशन मीन्स ऍडिशन ऑफ हॅलोजन इन ए रिएक्टर. सो हॅलोजन जो आहे तो आपण तिथे ऍड करणार आहे बाय डायरेक्ट ऍडिशन रिएक्शन और बाय सबस्टिट्यूशन ऑल्सो. सो हॅलोजिनेशन प्रोसेस आपण करणार आहे कुठल्या रिएक्टरची, तर एक तर डायरेक्टली आपण बेन्झीन घेणार आहे, तिथे हॅलोजन जो आहे तो आपण जो आहे तिथे ऍड करणार आहे म्हणजे हॅलोजिनेशन करणार आहे किंवा मग बेन्झीन डेरिव्हेटिव्ह. सो या मेथडनी जे आहे ते स्पेशली आपण कुठल्या टाइपचे अरिल हलाइड्स प्रिपेअर करू शकतो, तर एक तर अरिल क्लोराइड्स जे इझिली प्रिपेअर करता येतात किंवा अनदर वन इज अरिल ब्रोमाइड्स. सो अरिल क्लोराइड्स किंवा अरिल हलाइड्स स्पेशली अरिल ब्रोमाइड्स जे आहेत ते प्रिपेअर करायचे असेल तर आपण त्यांना प्रिपेअर करतो बाय डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन और बेन्झीन डेरिव्हेटिव्ह. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन डार्क कंडिशन or at ordinary temperature. डार्क कंडिशन किंवा ऑर्डिनरी टेम्परेचर वर जी आहे ती रिएक्शन जी आहे ती आपल्याला परफॉर्म करावी लागते. आणि ही रिएक्शन जी आहे जेव्हा आपण परफॉर्म करतो इट टेक्स प्लेस इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड लाइक Fe और FeCl3. यांच्या प्रेझेन्स मध्ये जी आहे ती ही रिएक्शन जी आहे ती परफॉर्म होते आणि आपल्याला जे आहे ते तिथे रिस्पेक्टिव्ह अरिल क्लोराइड्स और इट्स डेरिवेटिव और अरिल ब्रोमाइड्स किंवा त्याचे डेरिवेटिव्स जे आहेत ते तिथे फॉर्म होताना दिसतात. रिएक्शन कशा टाइपची होते, तर आपण अरिल ब्रोमाइड्स जे आहे ते इथे प्रिपेअर करू. त्यासाठी आपण एक रिएक्टर जे आहे ते इथे घेणार आहे. कुठला, तर फेनिल रिंग. बॉन्ड CS. Name of this compound is, this is a special name compound, benzene ring CS3 or C6H5CS3, that is toluene. This is toluene. So toluene जो आहे त्याची आपण रिएक्शन करणार आहे कोणासोबत, तर ब्रोमीन सोबत, म्हणजे आपण ब्रोमिनेशन करणार. हॅलोजिनेशन मध्ये काय करणार आहे आपण, तर हॅलोजिनेशन मध्ये आपण कुठल्या हलाइडची प्रोसेस करणार आहे, कुठला हलाइड ग्रुप जो आहे तो ऍड करणार आहे या टोलिन मध्ये, तर ब्रोमीन, म्हणून त्याला आपण म्हणणार ब्रोमिनेशन. क्लोरीन घेतला असतं तर क्लोरिनेशन. सो ब्रोमिनेशन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड लाइक Fe. कंडिशन कशी आहे, तर डार्क कंडिशन मध्ये ही रिएक्शन होते and there is a formation of mixture of product. इथे आपल्याला प्रोडक्ट्स जे आहे ते मिक्सचर भेटते. कशा टाइपचं मिक्सचर भेटते, तर फर्स्ट वन इज like this. At para position there is a Br. Its name is para bromotoluene. Another one is phenyl ring CS3. At ortho position there is a Br, that is Br ortho position हो रहा है, that is second position. और CS3 ज्या कार्बन ला अटॅच आहे ती फर्स्ट पोझिशन, Br की सेकंड पोझिशन. सेकंड पोझिशन जी आहे त्याला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो. सो दिस इज ऑर्थो bromotoluene. So there is a mixture of products
here formed, that is para-bromotoluene and ortho-bromotoluene. अशा टाइपचे products जे आहेत ते इथे form होतात. So what happened in this case? आपण bromination केलं toluene in the presence of Lewis acid like Fe by maintaining dark condition, and there is a formation of para-bromotoluene and ortho-bromotoluene. So by bromination, by chlorination आपण इथे अरिल क्लोराइड्स अरिल ब्रोमाइड्स जे आहेत ते फॉर्म करू शकतो. इन केस ऑफ अरिल आयोडाइड्स जर आपल्याला प्रिपेअर करायचे असेल तर त्यासाठी काय करावं लागते, तर ऍक्च्युली आपण डायरेक्टली जर तिथे HI सोबत इथे रिएक्शन जर केली तर रिएक्शन जी आहे ती रिव्हर्स होते, म्हणजे रिएक्टंट पासून प्रोडक्ट आणि रिव्हर्स होते. दॅट मीन्स प्रोडक्ट पासून पुन्हा रिएक्टंट वर आपण येतो. सो त्यामुळे एक स्पेशल कंडिशन जी आहे ती तिथे मेंटेन करावी लागते. ते म्हणजे ती जी रिएक्शन आहे जिथे अरिल आयोडाइड्स आपल्याला तयार करायचे असतीलच या मेथडने, तर आपण HNO3 किंवा HiO3 च्या प्रेझेन्स मध्ये जे आहे HI ला जे आहे ते रिमूव्ह करतो किंवा कन्वर्ट करतो I2 मध्ये म्हणजेच आयोडीन मध्ये, आणि नंतर मग आयोडिनेशन प्रोसेस तिथे होते आणि आपल्याला रिस्पेक्टिव्ह अरिल आयोडाइड्स भेटतात. इन केस ऑफ अरिल फ्लोराइड्स F2 जो आहे तो व्हायलंटली रिएक्ट होतो, म्हणून त्या टाइपचे जे काही अरिल हलाइड्स आहेत म्हणजे अरिल फ्लोराइड्स ते आपण या रिएक्शननी जे आहे ते प्रिपेअर करतो. सो अशा टाइपची रिएक्शन जी आहे ती इथे होते. कुठली रिएक्शन, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. जी रिएक्शन जी आहे ती आपण यूज करतो कशासाठी, फॉर द प्रिपरेशन ऑफ स्पेशली अरिल क्लोराइड्स and aryl bromides. So by using this method we are able to prepare aryl halides, especially like aryl chlorides, aryl bromides. Direct halogenation आपण तिथे करतो आणि या दोन्ही टाइपचे अरिल हलाइड जे आहेत ते फॉर्म करतो. इन केस ऑफ अरिल आयोडाइड प्रिपेअर करायचे असतील तर स्पेशल कंडिशन मेंटेन करून तिथे आपण करतो. आणि इन केस ऑफ फ्लोराइड्स, अरिल फ्लोराइड्स जे आहे F2 जो आहे तो व्हायलेंटली रिएक्ट होतो बेन्झीन सोबत किंवा बेन्झीन डेरिव्हेटिव्ह सोबत. रिएक्शन जी आहे ती व्हायलेंट होते तिथे. सो ओनली बिकॉज ऑफ दॅट ही जी मेथड आहे ती अरिल फ्लोराइड्सच्या प्रिपरेशन साठी आपण यूज करत नाही. सो ही एक इम्पॉर्टंट नोट तिथे जी आहे ती लक्षात ठेवायची. ओव्हरऑल दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन for the preparation of aryl halides.